संगमनेर आग्रासाठी 10 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. अमोल खताळ यांच्या मागणीचा विचार करून मंत्री सरनाईक यांनी संगमनेर आग्रासाठी 5 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. उर्वरित 5 एसटी बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वास अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर आग्रात एसटी बसेस कमी प्रमाणात असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे संगमनेर आग्रासाठी 10 एसटी बसेस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे विधान भवनात भेट घेऊन मागणी केली होती. त्यानुसार संगमनेर आग्रासाठी 5 एसटी बसेस तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वास दिला होता. त्यानुसार शनिवारी संगमनेर आग्राला 5 नवीन एसटी बसेस दाखल झाल्या. त्या बसेसचे पूजन अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढून देण्यात आले. यावेळी अमोल खताळ म्हणाले की संगमनेर बस स्थानकामध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून 5 नवीन एसटी बसेस दाखल झाल्या. या एसटी बसमध्ये विधानसभा सदस्य यांच्यासाठी राखीव असलेल्या सीटवर बसून प्रवास केल्याचे मला समाधान आहे. येथून मागील कालावधीत एसटी महामंडळ तोट्यात गेले होते, मात्र उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आहेत. तसेच महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली गेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा एसटी कडे कल वाढला आहे. त्यामुळे तोट्यात गेलेली एसटी महामंडळ नफ्यामध्ये येत आहे. संगमनेर आग्राच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अमोल खताळ म्हणाले. संगमनेरचे आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी आमदार अमोल खताळ यांचा सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, शहर प्रमुख दिनेश फटांगरे, अंकुश रहाणे, श्याम रहाणे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, विनोद सूर्यवंशी, सौरभ देशमुख, भाजप ज्येष्ठ नेते दादासाहेब गुंजाळ, ज्ञानेश्वर करपे, जावेद जागीरदार, शौकत जागीरदार, अशोक कानवडे, रौफ शेख, मयूर दिघे, महेश मांडेकर, सुरेश लांडगे, संगमनेर आग्रातील रावसाहेब चकोर, नंदू कानकाटे, भगवान गीते, किसन घुमरे, सुदर्शन हेकरे, रुपेश टोपे, विजय देशमुख, करंजकर बापू भुसारी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.